महिन्याचा निधी मंजूर करून आज बुधवार 24 जून रोजी आता पैशांचं वितरण 1500 रुपये टाकायला सुरुवात या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। आज जवळपास या 10 बँकांमध्ये 18 जिल्ह्यांची यादी आता देण्यात आली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये आज पहिला टप्पा जून महिन्याचा सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या 18 जिल्ह्यांपैकी जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये आता वाटप पूर्णपणे पार पडले आणि उरलेत 15 जिल्हे। या 15 जिल्ह्यांमध्ये इथून पुढच्या एका तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे मागच्या आठवड्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत तशा प्रकारे सेम टू सेम जून महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागले आहेत। आज बुधवार आहे 24 जून रोजी जवळपास 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी आता जमावू लागलेत। आज बुधवारी 18 जिल्ह्यांमध्ये पैसे या ठिकाणी कोणाकोणाला जमा होऊन राहील हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहोत। लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी आज बुधवारी 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि उरलेले जे 18 जिल्हे आहेत तर त्यांना 1 जुलैपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागेल। परंतु आज नेमकं बुधवारी कोणाकोणाला जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी कोणत्या 12 बँकांना या ठिकाणी देण्यात आल्या याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत। बघा, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% शब्द पाळतात या ठिकाणी तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी या ठिकाणी जून आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र 3000 रुपये सोडणार होते, परंतु राज्य सरकारकडे या ठिकाणी निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे हा निधी या ठिकाणी केंद्र सरकारला मागवला होता आणि तो निधी या ठिकाणी काल मंगळवारी आता अनेक या ठिकाणी आता महिलांना द्यायचं म्हणून मागवला होता। काल मंगळवारी या ठिकाणी मिळालाय आणि आज बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरणास सुरुवात झाल्या। 18 जिल्ह्यांची यादी समोर आल्या, त्यापैकी 3 जिल्ह्यांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत वाटप या ठिकाणी झालंय। परंतु पुढच्या एका तासामध्ये इथून पुढे फास्ट पैशांचं वितरण या ठिकाणी आज बुधवारी 24 जून रोजी होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, जून महिन्याचे 1500 रुपये कधी येणार असं जर तुमच्या मनात असेल तर आज या ठिकाणी तुम्ही नक्की वाट बघायची आहे। सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन या तिकडून दाबण्यात आले। ज्यावेळी डीबीटीचं बटन दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत असतात। आज जवळपास या 18 जिल्ह्यांची यादी 12 बँकांना देण्यात आल्या, इतर बँकांना नाही। फक्त आज 12 बँका या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आपापल्या बँकेचं खातं कोणतं आहे बघा आणि आपल्या मोबाईलकडे आज या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे। सरकारच्या माध्यमातून वाटपाचे 3 टप्पे करण्यात आलेत। सकाळी 7 ते रात्री आता बघा, सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत। म्हणजे पहिला टप्पा जो आहे सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत वाटप होईल। दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत बँकेतील पैसे वाटण्याच्या अधिकाऱ्यांना सुट्टी असेल आणि 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी आता 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि तिसरा टप्पा जो आहे तर तो संध्याकाळी बरोबर आता 7 ते रात्री आता 12:30 ते 1 वाजेपर्यंत पैशांचं वाटप होईल। हे टायमिंग या ठिकाणी आज बुधवार 24 जून रोजी ठेवण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींचा बुधवार या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। महिलांनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे। एक तर या ठिकाणी सगळे लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागलेत आणि बँकेमध्ये गर्दी होऊ लागल्या। कोणकोणत्या बँकेमध्ये गर्दी होऊ लागल्या याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। बघा, तुम्हाला मे महिन्याचा मागचा हप्ता सर्व बँकेमध्ये सोडलेला होता, परंतु बँकांचा सतत सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम आणि बँकांचं विलीनीकरण या ठिकाणी सारखंच होत असल्याने फक्त याच 12 बँकांमध्ये आता या ठिकाणी हे 1500 रुपये जून महिन्याचे सोडण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। मग कोणत्या 12 बँका आहेत आणि कोणत्या 18 जिल्ह्यातील 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
हा निधी या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। हेच आपण या ठिकाणी आता सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा या ठिकाणी हा सर्वात मोठा आनंदाचा हा बुधवारचा दिवस या ठिकाणी असणार आहे। कारण 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर काढण्याचे आदेश सुद्धा स्वतः तुमचे लाडके भाऊ या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला देखील तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे, स्वतः या ठिकाणी शिंदे साहेबांनी जून महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती सोडण्यास ऑर्डर दिली आहे। त्यांची ऑर्डर ही बँकांना मालावीच लागणार आहे आणि बँकांनी देखील झटपट पद्धतीने या ठिकाणी सकाळपासून पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करायला सुरुवात केल्या। त्यामुळे तुम्ही पटकन आपापलं बँक खातं चेक करायचं आहे। कदाचित तुम्हाला पैसे देखील आले असतील, कारण सकाळपासून आता 3 जिल्ह्यामध्ये वाटप झालेत। उरलेले 15 जिल्हे आहेत, त्या 15 जिल्ह्यामध्ये इथून पुढे या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वाटप या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी लगेच अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे, फक्त आपापल्या मोबाईलकडे या ठिकाणी तुम्ही आता लक्ष द्यायचं आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी पाहूया कोणत्या कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वितरण होणार आहे। तुम्हाला 1, 2, 3, 4 असं प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आम्ही लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत मे महिन्याचे हप्ते तुम्ही रेग्युलरमध्ये घेतले असणार, तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती खटाखट मेसेज यायला या ठिकाणी आता सुरुवात झाली आहे। झटपट पद्धतीने अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय, ज्या जिल्ह्यामध्ये आज बुधवारी 24 जून रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनी बँकामध्ये गर्दी करायला सुरुवात केल्या। सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना पैसे या ठिकाणी जमा झाल्याचं समजलंय। मेसेज बहिणींना या ठिकाणी येऊ लागला आहे आणि तशा प्रकारे पैसे या ठिकाणी काढण्यासाठी गर्दी होऊ लागल्या। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला सर्व बँकेमध्ये मिळाला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे व सर्व्हर डाऊन येण्याच्या प्रॉब्लेममुळे फक्त याच 12 बँकांमध्ये आता या 18 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या आणि त्यांना पैसे वितरण करण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या। स्वतः या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पैसे वाटल्याशिवाय बँका बंद करू नका, कारण महिला या ठिकाणी आता खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण करून टाका अशी ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण हा जून महिना संपायला काही बोटावर मोजणे इतके दिवस बाकी राहिलेत, म्हणजे 5 ते 6 दिवस या ठिकाणी बाकी राहिलेत आणि अजून पण या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता दिला नसल्याने महिला वर्ग प्रचंड या ठिकाणी नाराज आहे आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पैसे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी बँकेच्या काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळाले आणि बँकांनी तशा प्रकारे या ठिकाणी या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करायला सुरुवात केल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जून महिन्याचे 1500 रुपये सर्वांना मिळणार का? तर बघा, मे महिन्याचे 1500 रुपये सरकारने सर्वांना सरसकट सोडले, परंतु जून महिन्याचे 1500 रुपये मात्र या ठिकाणी मोजक्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागलेत। अनेकांना या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता मिळालाय, परंतु जून महिन्याचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, कारण या हप्त्यासाठी कडकपणे सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात आल्या आणि यामध्ये जवळपास आता बघा 93 लाख लाडक्या बहिणी ज्या लाभार्थी आहेत त्यामधून 13 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र करण्यात आलेत। बघा, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळालाय, परंतु जून महिन्याचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, अशा प्रकारची एक धक्का देणारी आणि या ठिकाणी आता काळजी करायला लावणारी बातमी या ठिकाणी समोर आल्या। तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कोणाकोणाला आता या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि तुम्हाला जर मिळणार नसेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे। ही 2 जर कामे तुम्ही तातडीने केली तर आजच्या पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला जून महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। मग काय काय कामे करायची आहेत हे देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी केवायसी केलेली आहे किंवा केवायसी केलेली नाही, बघा, केवायसी करा अगर केवायसी करू नका, दोन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली। बघा, जून महिन्याचा हप्ता दोन्ही प्रकारच्या लाडक्या बहिणींना येणार आहे, त्यामुळे कोणी सुद्धा काळजी करू नका। पहिल्या नियमानुसार तुम्ही पास झालाय,
कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची माहिती तुम्हाला लगेच आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे आज बुधवारी तुम्हाला पण जून महिन्याचे 1500 रुपये हवे असतील तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांच्या याद्या बँकांना या ठिकाणी देण्यात आल्या आपण नक्की या ठिकाणी बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना खटाखट 1500 रुपयांचा जून महिन्याचा हप्त्याचा मेसेज या ठिकाणी येत असल्याने लाडक्या बहिणी या ठिकाणी आनंदित होऊ लागलेत। सरकारने दिलेला शब्द पाळलाय। तुम्हाला पण माहित आहे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। मागच्याच आठवड्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी मे महिन्याचे त्यांनी सोडलेले आहेत। तुम्हाला पण मे महिन्याचे 1500 रुपये आले आहेत, परंतु या ठिकाणी आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र तुम्हाला सोडणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच या ठिकाणी निधी लवकर उपलब्ध नसल्यामुळे फक्त एका महिन्याचे पैसे या ठिकाणी सोडले होते आणि राहिलेला जून महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी आज बुधवार 24 जून रोजी सरकारने जमा करायला जोरदार सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे। बघा, सरकारने 2 याद्या तयार केलेत। पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आजच्या आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर उरलेले जे 18 जिल्हे आहेत त्यांना या ठिकाणी 1 जुलैपर्यंत आता वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे आजच्या आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आता पुढचा या ठिकाणी जो नियम आहे यामधून जवळपास 4.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत। बघा, सरकार काय म्हणतंय तुम्हाला सांगून पण अजिबात तुम्ही ऐकत नाही, कारण या ठिकाणी सरकारने नियम लावलाय घरातील फक्त 2 जण हप्ता घ्या, परंतु महिला अजिबात अजून पण ऐकेना झालेत। घरातील 2, 3, 4, 5 जण असा हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत, परंतु सरकारचा नियम काय आहे हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा की सरकारचा नियम असा सांगतो तुमचं लग्न झालं असेल तर एक महिला हप्ता घेऊ शकते आणि तुमच्या घरात तुमची मुलगी 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर ती एक हप्ता घेऊ शकते। असं लग्न झालेली एक महिला आणि लग्न न झालेली एक त्या ठिकाणी आता मुलगी असं 2 जण हप्ता घेऊ शकतात। त्यापेक्षा जर जास्त या ठिकाणी हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर रेशन कार्डावरती जेवढी काय नावं आहेत आणि या ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिलांची आता तुम्ही जर हप्ता या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा सर्वांचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो। अशा प्रकारची एक नवीन माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी धाबदन आणलंय, म्हणजेच त्या भिऊ लागल्या आहेत आमचा हप्ता जमा होतोय की काय अशी भीती त्यांच्या मनात लागल्या। कारण तुम्हाला पण माहित आहे मागच्या या ठिकाणी आता जो मे महिन्याचा हप्ता आहे तर तो अनेक तुमच्या शेजारण्यांना किंवा या ठिकाणी तुमच्या काकू असतील, मावशी असतील, इतर ज्या महिला असतील तर त्यांना अनेकांना या ठिकाणी मिळालेलं नाही आहे। त्यामुळे काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आता 12 बँकांची यादी या ठिकाणी देण्यात आल्या, 12 बँकांना कोणत्या 18 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत याचीच यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी झटपटपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 12 बँकांना या ठिकाणी हे 18 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आज बुधवार आहे, या ठिकाणी 24 जून रोजी फक्त याच 12 बँका निवडण्यात आलेत। तुमची बँक आहे का सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून या ठिकाणी नक्की बघायचा आहे। तर बघा, सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी 2 बँकांची नाव आहेत कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक। या बँकामध्ये तुम्ही खातं खोललं असेल तर आज बुधवारी 24 जून रोजी आता डीबीटीच्या मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जून महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे त्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। बघा, 2 बँका सांगितल्या, अजून या ठिकाणी 10 बँका आहेत। या 10 बँकामध्ये तुम्ही खातं खोलले का बघा, नसेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळून पण तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे। त्यामुळे तुमची बँक कोणती आहे बघा। त्यानंतर पुढच्या 2 बँका या ठिकाणी आता सांगण्यात आलेत, त्या बँकांची नावे आहेत। सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन बँक आणि ॲक्सिस बँक या सुद्धा खूप मोठ्या बँका आहेत। खेडेगावामध्ये आता भरपूर यांच्या शाखा पसरलेत। त्यामुळे इंडियन बँक ही सरकारी बँक आहे, यामध्ये सुद्धा खातं अनेकांनी खोललंय आणि ॲक्सिस बँक या बँकेमध्ये सुद्धा अनेक महिलांना या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे? आज बुधवार आहे 24 जून रोजी सरकारच्या माध्यमातून आता पैसे वितरणास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून समजते। तर बघा, पुढच्या 2 बँका या ठिकाणी सांगण्यात आलेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या बँका आहेत पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक।
या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। तुमची बँक आले का बघा, नसेल तर दुसरी या ठिकाणी लिस्ट बँकांची आता अजून 8 बँका राहिलेत। या 8 बँकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत का बघा, आणि तुम्हाला लगेचच आज बुधवारी कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत ती सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे। त्यानंतर आता पुढच्या 2 बँका या ठिकाणी आता निवडण्यात आलेत, ते म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या बँका आहेत। यामध्ये सुद्धा अनेक महिलांनी खातं खोललं असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्या बँकामध्ये सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, बँक ऑफ बडोदा आणि सगळ्यात महत्त्वाचं बँक पुढची या ठिकाणी सांगण्यात आल्या HDFC बँक। या बँकामध्ये सुद्धा अनेक महिलांनी खातं खोललंय। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आज बुधवारी 24 जून रोजी आता पुढे सांगणार आहे त्या 18 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागणार आहे। त्यानंतर आता पुढच्या 2 बँका कोणत्या आहेत बघा, तुमची बँक आल्या का बघा, अजून 6 बँका सांगणार आहे। या 6 बँकेमध्ये तुमचा सुद्धा नंबर नक्की असू शकतो। त्यामुळे आज बुधवारी 24 जून रोजी कोणाकोणाची लॉटरी लागणार आहे नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा महिलांनो, या ठिकाणी पुढच्या 2 बँका सांगण्यात आले, त्या म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया। बघा, कान देऊन ऐका, तुमची बँक आहे का? महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या 2 बँकामध्ये महिलांनी आता KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवली असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता थेट जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आता पोस्ट ऑफिस बँक या सुद्धा बँकांचा समावेश आज करण्यात आलाय, परंतु जिल्ह्यांची लिस्ट आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत अगदी काही क्षणात तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। पाहता बघा, 3 जिल्हे या ठिकाणी सकाळपासून वाटप झाले, उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये इथून पुढे वाटप होणार आहे। 15 जिल्ह्यापैकी आता 2 जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेत, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर। या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी या जिल्ह्यामध्ये राहतात। तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आता जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता अजून मिळाला नसेल तर त्याचे 1500 रुपये, जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्याचे 1500 रुपये असं निधी या ठिकाणी थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यानंतर पुढच्या 2 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर आली आहे, ती म्हणजे सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, KYC केलेली असेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी लवकरात लवकर आज जमा या ठिकाणी करणार असल्याची मोठी माहिती समोर आली। त्यानंतर बघा, पुढचे 2 जिल्हे यामध्ये सांगण्यात आलेत, कोल्हापूर आणि या ठिकाणी पालघर। हे 2 जिल्हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे, गोरगरीब लाडक्या बहिणी या ठिकाणी राहतात, त्यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून आता थेट बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। 15 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यांची यादी सांगितल्या, अजून 11 जिल्हे या ठिकाणी बाकी आहेत। या 11 जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचा नंबर पुढे या ठिकाणी नक्कीच असणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आले त्या जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून 2 पुढच्या जिल्ह्यांची यादी आहे। कोकणातील जिल्हे आहेत रायगड आणि सिंधुदुर्ग। हे 2 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये अनेक या ठिकाणी गोरगरीब लाडक्या बहीण राहतात। लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी बघायला गेली तर या ठिकाणी 1,37,000 ते 1,38,000 रायगडची आणि सिंधुदुर्गची 1,55,000 ते 1,60,000 आता इतक्या लाडक्या बहिणी राहत असल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि त्यामुळे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता त्यांच्या हक्काचा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा निधी देखील आता लवकरात लवकर उपलब्ध करून या ठिकाणी थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता देण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। अजून या ठिकाणी महत्त्वाचे 10 जिल्हे आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर पुढे नक्कीच असणार आहे, त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत आता बघायचा आहे। तर बघा, पुढच्या 2 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आता समोर आल्या। रत्नागिरी आणि या ठिकाणी मुंबईचा काही भाग आणि मुंबई ग्रामीणचा काही भाग, या भागामध्ये आता अनेक लाडक्या बहिणी KYC प्रक्रिया करून ठेवलेत आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं आहे। त्यांना या ठिकाणी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता पुढचा महत्त्वाचा जिल्ह्यांचा समावेश आहे, ते म्हणजे बीड जिल्हा,
त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, नांदेड जिल्हा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लातूर जिल्हा, अकोला, परभणी, नागपूर, नाशिक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इकडचा जिल्हा या ठिकाणी राहिला धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा या ठिकाणी अजून पण राहिलेला आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, परभणी. आता या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर जून महिन्याची देखील आता हप्ता जमा करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी जी माहिती सांगितली अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.